जालिंदर सुपेकरांची आता होमगार्ड विभागात तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर ही बदली करण्यात आली आहे। त्यांच्या बदलीसाठी हे पद अवनत करण्यात आलेलं आहे। तर साइड पोस्टिंग समजल्या जाणाऱ्या पदावर सुपेकर यांची बदली करण्यात आली आहे। निलेश चव्हाण पळून जातानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला। दिल्लीवरून गोरखपूरला जातानाचा व्हिडिओ समोर आला। निलेश चव्हाण 23 मे रोजी पुण्यातून फरार झाल्याची माहिती आहे। तो देश सोडण्याच्या तयारीत होता अशी माहिती आता समोर येते। वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणला नेपाळहून अटक करण्यात आली आहे। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवरती गुन्हा दाखल आहे। वैष्णवीच्या नातेवाईकांनाही निलेशने धमकावलेलं होतं। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाईल अद्यापही हस्तगत न केल्यामुळे तपासात मोठा अडथळा येतो। दरम्यान वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि पती शशांक यांच्या मोबाईलमध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। जालिंदर सुपेकर यांनीच हगवणे परिवाराला शस्त्र परवाना मिळवून दिला। तसंच हगवणे कुटुंबीय सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत। त्यामुळे वैष्णवी प्रकरणाची केस सीआयडीकडे वर्ग करून वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली। आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही भूमिका असते। वैष्णवीला न्याय देण्यावरती आमचा भर आहे। ज्यांनी ज्यांनी आरोपींना मदत केली त्यांच्यावरती कडक कारवाई झाली आहे। निलेश चव्हाणलाही कडक शासन केलं जाईल असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं। निलेश चव्हाण नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला असे सवाल रोहिणी खडसेंनी विचारले। हगवणे कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणचा संबंध काय याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली। निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्या ठोकल्या असत्या अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिली। त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचे आभार मानले। पनवेलच्या पेठाली गावातील सोनम केणी या विवाहितेचा घर बांधकामासाठी 20 लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी आतोनात छळ करण्यात आला। सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमने आपल्याच वाढदिवसा दिवशी पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली। जळगावच्या चोपडा तालुक्यातील आदिवासी महिलेची रस्त्यावरती प्रसूती झाल्याच्या घटनेची चौकशी सुरू आहे। जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून चौकशी केली जाणार असून 31 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। कोरोना रुग्णाला ऑक्सिजन जास्त लागत असेल तर त्याला मारून टाका असं वक्तव्य एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरसोबत फोनवरती बोलताना केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। 2021 मधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते। बीडमध्ये पुन्हा एकदा मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सरपंच आणि 7 तरुणांनी कृष्णा रोहिटे या तरुणाला बेदम मारहाण केली आहे। या प्रकरणी बीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिरोने MIDC मधील जहाजाचे पार्ट्स चोरून नेणाऱ्या टोळीस तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे। कारवाईमध्ये पोलिसांनी 93 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणातील 4ही आरोपींना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जमिनीच्या वादातून महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। महाड MIDCतील इंडो अमाइन्स कंपनीमध्ये वायुगळती झाली। दरम्यान उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीमध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरवर कारवाई करण्यात आली। पुण्याचे विद्यमान आयुक्त राजेंद्र भोसले हे आज सेवानिवृत्त झालेत। अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या भोसले यांच्यावरती प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने महानगरपालिकेसमोर ते निवृत्त झाल्याबद्दल रागाने फटाके फोडले। उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेत 4.5 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। घोटाळा प्रकरणात अध्यक्ष आणि 20 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापुरातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोल्हापूरच्या राजारामपुरी भागात साखळदंडाने बांधून ठेवलेल्या महिलेची सुटका करण्यात आली। महिलेच्या गळ्यात आणि पायामध्ये साखळदंड बांधण्यात आलेला होता। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। अकोल्याच्या RTO कार्यालयात एका एजंटने चांगलाच गोंधळ घातला। या एजंटने खंडारे नामक एका कर्मचाऱ्यासोबत कामकाजावरून वाद घातल्याने या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं।
ओडिसाच्या भुवनेश्वरमध्ये मुख्य सरकारी इंजिनियरच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये घबाड सापडलंय. यावेळेला 2 कोटींपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान छाप्याच्या वेळेला इंजिनियरने घाबरून नोटांची बंडल घराबाहेर फेकली. महाराष्ट्राला परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती मिळते. राज्याची देश पातळीवर आघाडी असून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाच्या 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे. फार्मा कंपनीच्या व्यावसायिकाने डुप्लेक्ससाठी तब्बल 639 कोटी रुपये मोजले. भारताच्या इतिहासातील सर्वात महागडा व्यवहार हा मुंबईमधील वरळीमध्ये झाला आहे. नीट पीजी परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नीट पीजी परीक्षा 15 जूनला होणार असून एकाच शिफ्टमध्ये या परीक्षा होणार आहेत. गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यामध्ये आलेली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफांची निवड करण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात कोणतीही नाराजी नाही. प्रत्येक जण काम करत आहे. नाराजीच्या बातम्या फक्त माध्यमांमध्ये आहेत. तसंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा नाही असं जयंत पाटील म्हणाले. पुण्यात चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकरांची भेट झाली. एका खासगी कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट झाली. त्यामुळे भाजप आणि धंगेकरांमधला दुरावा संपला का अशा चर्चांना आता उधाण आलंय. लक्ष्मण हाके यांच्या डोक्याचं हुक पिडायला पाहिजे आणि गोपीचंद पडळकर पडल्यासारखं बरळतायत असं म्हणत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटलांनी टीका केलेली. अजितदादांवरती बोलण्यात की आपली उंची आणि कर्तृत्व नाही. अजित पवार हे सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जातात. त्यामुळे लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर यांनी बेताल वक्तव्य करू नये असा इशारा रुपाली पाटलांनी दिला. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का असा सवाल मंत्री कोकाटे यांनी विचारला. कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. जिथे काहीच नाही त्याचे पंचनामे करता येत नाहीत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं वक्तव्य मंत्री कोकाटे यांनी केलंय. कोकाटेंच्या डोक्यात ढेकूळ पडेल तेव्हा त्यांना कळेल. शेतात जाऊन बघितलं असतं तर नुकसान दिसलं असतं असं म्हणत अंबादास दानवेंनी माणिकराव कोकाटेंवरती टीका केली आहे. आता ढेकळाचेही पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावीच लागेल अशा शब्दामध्ये जयंत पाटील यांनी माणिकराव कोकाटेंना सुनावलेलं आहे. उभ्या पिकासोबत शेताचंही नुकसान झालंय. त्यामुळे दोन्ही प्रकारचे पंचनामे झाले पाहिजेत असं जयंत पाटील म्हणाले. शरद पवार आणि अजित पवारांच्या विलिनीकरणाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा विरोध आहे असा मोठा दावा उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत वैफल्यग्रस्त आहेत. त्यांच्या बोलण्याला कुठलाही आधार नाही. अमोल मिटकर यांनी संजय राऊतांवरती जोरदार टीका केली आहे. राज्यातील महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीने नो रिस्क धोरण पाहायला मिळत आहे. महत्त्वाच्या पालिका निवडणुका महायुती एकत्रच लढणार आहे अशी माहिती महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. शरद पवारांना पुन्हा नोटीस बजावण्यात यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी भीमा कोरेगाव आयोगाला केली आहे. भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडे प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज सादर केला. सोलापूरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून अमर पाटलांची निवड करण्यात आली आहे. आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार त्यांनी केला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय. दापोली नगरपंचायत ठाकरे गटाकडून हिसकावून घेतली आहे. शिवसेनेच्या कृपा घाग यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे ममता मोरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करत नगराध्यक्षपदी कृपा घाग यांची वर्णी लागली आहे. मला लोटांगण घालण्याची आवश्यकता नाही. तुमच्या वरिष्ठांशी आजही माझे चांगले संबंध आहेत असं म्हणत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना प्रत्युत्तर दिलं. जळगाव जिल्हा बँकेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. यावेळेला सहकारी कारखान्यांना कर्ज वाटप करण्याच्या सूचना सहकार मंत्र्यांनी दिल्या. पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मेट्रो कंपन्यांना गती देण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली. मेट्रो विस्तारीकरणाला गती देण्याची मागणी यावेळेला मंत्री मोहोळ यांनी केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या रस्ते विकास कामांना आता वेग वाढवा.
मुंबई नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामं पावसाळ्याआधी पूर्ण करावीत असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. कामामध्ये हयगय करणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावरती कठोर कारवाईचा इशाराही दिला. येत्या शैक्षणिक वर्षापासून ITI मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. 6 नवीन कोर्स सुरू करण्यात येणार अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिली आहे. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक घेतली. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर काय खबरदारी घ्यावी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्ताने जळगावात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. जळगाव जिल्ह्यातील पहूर, जामनेर, भुसावळ आणि मुक्ताईनगर असा 300 किलोमीटरचा प्रवास करून रॅलीचा समारोप केला जाणार आहे. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी घ्याल तर पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या नजरा काढून टाकू असा दम अंबादास दानवेंनी दिलेला आहे. देवमूर्ती इथल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी दानवेंनी भेट दिली त्यावेळेला ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नितेश राणेंनी महावितरणच्या कामाचा आढावा घेतला. यावेळेला अचानक भेट देत त्यांनी महावितरणच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाहतूक पावत्यांचं वितरण करण्यात आलंय. आमदार तानाजी मुटकुळेंच्या हस्ते या पावत्या वितरित करण्यात आल्या. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या पदावरून चांगलाच गदारोळ निर्माण झालाय. जिल्हा पोलीस अधीक्षकपदी निलेश तांबेंची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियमबाह्य बदली विरोधात विश्व पानसरे यांनी कॅटमध्ये याचिका दाखल केली होती. कॅटने निकाल दिल्यानंतर विश्व पानसरेंनी खुर्चीचा ताबा घेतलाय. SP पदाचा तिढा सोडवण्यासाठी अमरावतीचे पोलीस आयुक्त बुलढाण्यामध्ये दाखल झालेत. पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे काय निर्णय देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. बीडमध्ये रिपाईच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. बीड जिल्ह्याला गेल्या 15 दिवसांपासून पावसानं झोडपून काढले. दरम्यान बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बेंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे बेंदुसरा नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिला. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. नागपूरच्या सीताबर्डी भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांना हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला. बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. शेगाव ते संग्रामपूर रस्त्यावरती अनेक ठिकाणी विद्युत पोल पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. माण तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. टोमॅटो, कांद्यांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हातावल झालाय. धाराशिवमधील भाणगाव, देवळाली, माणकेश्वर आणि भूमकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांसह दूध उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागतो. पुण्याच्या मंचरमध्ये सततच्या पावसामुळे टोमॅटोला बुरशी लागल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी आता आर्थिक चिंतेत सापडला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात वारंगा फाटा या ठिकाणी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाच्या वतीने अतिक्रमणांवरती JCB चालवण्यात आला. पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आली. सातारा जिल्ह्यामध्ये 2 कोरोना रुग्ण निष्पन्न झालेले आहेत. त्यातील एका रुग्णावरती सातारा जिल्हा रुग्णालयात तर एकावरती कराडमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आषाढी सोहळ्याच्या पूर्वतयारी आधीच पंढरपुरात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 2 रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. वर्ध्याच्या बाजारपेठेत तुरीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. हमीभावाचे पेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. हमीभावातील तूर नोंदणी आणि खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण मोठी झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नाईकनगर सातारा परिसरात अतिक्रमण हटवण्यावरून तणाव निर्माण झाला. बौद्ध विहार पाडण्यासाठी पथक दाखल होताच बहुजन विकास समिती आणि आंबेडकरी संघटनांकडून याला विरोध करण्यात आला.
अमृत भारत योजनेअंतर्गत समावेश झालेल्या नंदुरबार रेल्वे स्थानकात 34 CCTV कार्यान्वित करण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही उपाययोजना करण्यात आली. गोंदियामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला 50च्या वर शिक्षकांनी रक्तदान केले तर 20 नागरिकांना अवयवदान करण्याचा निर्णय घेतलाय. सोलापूरमध्ये पालिकेने देशमुख पाटील वस्तीमध्ये अतिक्रमण विरोधात कारवाई केली. महानगरपालिकेने 34 घरांचं अतिक्रमण काढलंय. त्यामुळे 15 वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा मार्ग आता मोकळा झालाय. जालन्याच्या भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये महिला शेतकऱ्यांनी राडा केलाय. व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पैसे घेऊन पळाल्यामुळे महिला आक्रमक झाल्यात. व्यापाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली. नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दरम्यान तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करतात. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये मासेमारीला ब्रेक लागलाय. 31 मे ते 1 ऑगस्ट पर्यंत मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वादळ सदृश्य परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. धुळे जिल्ह्यात राज्य सरकारकडून 5 नव्या शववाहिका देण्यात आल्यात. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून शववाहिका धूळ खात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तातडीने शववाहिका वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसामुळे मेंढपाळ आपली मेंढरं घेऊन गावाच्या दिशेने निघाले. दिवाळीपासून मेंढपाळ मेंढरं चरण्यासाठी गावाबाहेर गेलेली असतात. पालघरच्या केळवेमध्ये एका अल्पवयीन तरुणीने हातात गावठी कट्टा घेतला. यावेळेला चुकून तिच्याकडून गोळी सुटली आणि तिच्या मानेमध्ये गोळी लागली. या संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली. प्रियकरासोबत एका रिसॉर्टमध्ये गेली असता त्याची बॅग चेक करताना या तरुणीला गावठी कट्टा सापडला होता. नंदुरबारमध्ये कामगार कल्याण मंडळाच्या वतीने विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळेला भांड वाटपाच्या वेळेला गोंधळ उडाला. दरम्यान यापुढे गोदामाऐवजी गावागावात नोंदणी करून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूरमधील प्रभाग क्रमांक 23 मधील विविध समस्यांना घेऊन भाजपाच्या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. नागनदीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरून नुकसान झालंय. दरम्यान जगनाडे चौक ते प्रजापती नगरपर्यंत नाल्यालगत भिंत बांधून द्यावी अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलं. नांदेड महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेने इशारा सभा घेतली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं वेतन 5 तारखेपूर्वी देण्याची मागणी करण्यात आली आहे. 3 जूनपर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास 4 जूनला मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.